नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल गाडेकर. OLS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आगामी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा महा टी संदर्भात जी काही अतिसंभाव्य मालिका आपण चालवली आहे, त्या प्रश्न मालिकेचाच एक भाग म्हणजे जो विषय आपला परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र नावाचा. तर आगामी जी शिक्षक पात्रता परीक्षा काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे, या विषयांमध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी तुमचा जो अभ्यास चालू आहे, त्या अभ्यासाला योग्य गती आणि दिशा देण्यासाठी तुमचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे संभाव्य प्रश्नमालिका. सर्व विषयांची संभाव्य प्रश्नमालिका आपण सुरू केली. त्याच्यामध्ये आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयाचे काही अतिसंभाव्य प्रश्न घ्यायचे. सुरुवातीला सांगू इच्छितो की या प्रश्नांचा जो संदर्भ आपण घेतला आहे तो महाराष्ट्र शासनाच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांवरती आधारित असल्या कारणाने या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव तुम्हाला होणाऱ्या एक्झामसाठी खूप फायदेशीर असेल. तर जे काही मागे प्रश्न येऊन गेले, मागील 2013 पासून 2020 पर्यंत जे काही प्रश्न येऊन गेले, विद्यार्थ्यांनी त्याचा सराव केलेला असतो. पण त्या व्यतिरिक्त काही असे प्रश्न असतात ज्या प्रश्नांचा सराव होणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून एक्झाममध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्कापर्यंत पोहोचता येईल. तर एकूण 150 गुणांची ही जी परीक्षा आहे, या 150 गुणांपैकी पेपर 1 साठी परिसर अभ्यास हा 30 गुणांसाठी असतो. 30 गुण तुम्हाला परिसर अभ्यास या विषयामध्ये भेटतात. आणि त्यासोबत दुसरा विषय असतो त्याला आपण बोलतो पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र. ज्यांचा विज्ञान आणि गणित विषय नाहीये त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्र नावाचा विषय असतो. आणि या सामाजिक शास्त्रामध्ये 60 गुणांसाठी तुम्हाला हे विचारले जातात सामाजिक शास्त्र विषय. म्हणजे पेपर 2 साठी 60 गुण आणि पेपर 1 साठी 30 गुण. या एकूण 90 गुणांची तयारी आपल्याला परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र या विषयामधून होत असते. तर मित्रांनो, हे जे विषय आहे आपले परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र, जनरली याच्यामध्ये चांगले चांगले मार्क घेण्याचा आपला प्रयत्न असतो. कारण याच विषयांमध्ये सर्वांना माहिती आहे की यामध्ये तुम्हाला इतिहासही विचारला जातो, त्याच्यानंतर भूगोल सुद्धा विचारला जातो, त्यासोबतच तुम्हाला राज्यशास्त्र अथवा नागरिक शास्त्र सुद्धा विचारला जातो आणि त्यासोबतच तुम्हाला सामान्य विज्ञान सुद्धा विचारलं जातं. या सगळ्या विषयांना एकत्रित करून तुम्हाला हे 2 विषय जे तर महत्वाचे असतात. तर याच्यावर असणारी ही जी अतिसंभाव्य प्रश्नमालिका, या प्रश्नमालिकेचा पहिला लेक्चरचा हा भाग आपण बघतोय आणि सुरुवात करूया आपण आपल्या प्रश्नांना. तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे भारतीय प्रबोधन म्हणजे काय. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करजा. ठीक आहे, चला. भारतीय प्रबोधन म्हणजे काय, ऑप्शन तुमच्या समोर आहे. पहिलं ऑप्शन आहे भारत आधुनिक कसा होईल या संबंधीचे पुरोगामी विचार. दुसरं ऑप्शन तुमच्या समोर आहे 1857च्या उठावाबाबत जनजागृती किंवा जागृती. आणि सी ऑप्शन आहे संस्थानिकाचा इंग्रजांविरोधात लढा. आणि ऑप्शन डी आहे स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजाविरोधात उभारलेली चळवळ. यापैकी तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. आणि बघा, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये भारतीय प्रबोधन नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल भेटून जातील. त्याचाही संदर्भ आपण पुढे दिलेला आहे. बघूया की याच्यापैकी योग्य उत्तर काय असेल. जनरली सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती सुद्धा असेल. तर याच्यामध्ये ऑप्शन बी आहे बघा, 1857च्या उठावाबाबत जागृती. जागृती आणि प्रबोधन याचा यथार्थी काही संबंध येत नाही. त्यासोबत संस्थानिकांचा इंग्रजांविरोधात जो लढा आणि भारतीय प्रबोधन याचा संबंध येत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन सी ही गेला, ऑप्शन बी सुद्धा गेला आणि ऑप्शन डी असतो स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजांविरोधात उभारलेली चळवळ. तर जनरली ह्या चळवळींना आपण क्रांतिकारी चळवळ म्हणून संबोधतो बघा मित्रांनो. कोणती चळवळ? क्रांतिकारी. त्याच्यामुळे याच्यात भारतीय प्रबोधनाचा काही संदर्भ येत नाही. आणि याचं ॲक्युरेट उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, भारत आधुनिक कसा होईल या संबंधीचे पुरोगामी विचार. हे जर आपल्याला समजून घ्यायचंय की नेमकं भारतीय प्रबोधनाची सुरुवात कशी झाली, तर याचा संदर्भ समजून घेता वेळेस सर्वांना माहिती आहे की जनरली इसवी सन 1600च्या दरम्यान इंग्रज भारतामध्ये आले होते. आणि 1600 पासून 1757चा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये इंग्रजांनी साम्राज्य विस्तार भारतामध्ये केला. 1757चं एक महत्वाचं युद्ध आहे. या युद्धाने ब्रिटिश सत्तेचा पाया भारतामध्ये निर्माण केला होता. ती लढाई होती बघा, प्लासीची लढाई, सर्वांना जनरली माहिती आहे. आणि या प्लासीच्या लढाईवरनं 1757 पासून 1857 पर्यंतचा जो कार्यकाळ आहे, या कार्यकाळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आणि अर्थात ब्रिटिश शासनाने आपल्यावरती राज्य केलं. आणि यामुळे या 100 वर्षांचा जो कार्यकाळ आहे, या 100 वर्षांच्या कार्यकाळामध्ये 100 वर्ष पूर्ती झाली म्हणून आपण 1857चा राष्ट्रीय उठाव सुद्धा घडून आणला. परंतु यासोबतच इंग्रजांनी काही जे पाश्चात्य शिक्षण भारतामध्ये देण्याची पद्धत सुरू केली, त्या पाश्चात्य शिक्षणाचा फायदा असा झाला की भारत हा पुरोगामी विचारांचा होऊ लागला. बघा इथं शब्दप्रयोग आलाय पुरोगामी विचार, म्हणजेच आधुनिक विचारसरणीचा भारत होऊ लागला. आणि जनरली हे सर्वांना माहीतच आहे की आधुनिक विचारसरणीचे किंवा भारताचे
आधुनिक विचारसरणीचे जनक ज्यांना आपण राजा राम मोहन राय म्हणून ओळखतो, ज्यांचा ब्राह्मो समाज, त्यासोबत प्रार्थना समाज, त्यासोबत आर्य समाज, रामकृष्ण मिशन, सत्यशोधक समाज आणि थिओसॉफिकल सोसायटी असे काही महत्वाचे समाज त्यावेळेस होऊन गेले, ज्यांनी भारतामध्ये आधुनिक विचारसरणी राबवली, पुरोगामी विचारांचा अवलंब केला, ज्याच्यामुळे भारतीय प्रबोधन घडून आलं. आता भारतीय प्रबोधनाबरोबरच पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला समजेल की याच्यामध्ये युरोपमध्ये किंवा जगामध्ये प्रबोधन कसं घडून आलं, आणि जगामध्ये जर प्रबोधनाची सुरुवात कुठून झाली तर तो युरोप खंडामधनं झाली, कारण सगळ्यात पहिले युरोप खंडामधनच वास्को द गामा सुद्धा भारतात आला होता. मग अशा पद्धतीने युरोप खंडामध्ये कशा पद्धतीने प्रबोधनाला सुरुवात झाली आणि प्रबोधनाची ऍक्च्युअल व्याख्या काय असू शकते हे आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा, युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्म सुधारण्याची चळवळ यांची सुरुवात झाली, आणि या घटनामुळे आधुनिक युगाचा पाया, बघा कशाचा पाया, आधुनिक युगाचा पाया भारतामध्ये राबवण्यात आला. कुठून? युरोपमधनं. सुरुवात कुठून होतीये? युरोपमधनं सुरुवात होतीये. त्यानंतर मध्ययुगीन युरोपवरती नेमकं त्यावेळेची सिच्युएशन कशी होती, तर धर्माचा प्रचंड पगडा होता, परंतु याच्यामध्ये बदल जाणवायला लागला. म्हणजे काय झालं, तर धर्म सुधारणा चळवळीला सुरुवात झाली, आणि या सुरुवातीचा केंद्रबिंदू जर कुठला देश होता तर तो होता इटली नावाचा देश. म्हणजे युरोपमध्ये इटली नावाचा जो देश आहे, तिथून आधुनिक प्रबोधनाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मग प्रबोधनाचे सर्वात महत्वाचे मूल्य काय, तर बघा, मानवतावाद, तत्वज्ञान, साहित्य, कला आणि विज्ञान या सर्व क्षेत्रामध्ये मानवाने युरोप खंडामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रगती केली, आणि ऑब्व्हियसली आपण म्हणतो की प्रबोधनाला सुरुवात झाली. भारतीय प्रबोधन आणि जगाचं प्रबोधन याच्यामध्ये बेसिक फरक हाच आहे की जगाच्या प्रबोधनाला सुरुवात मध्ययुगीन कालखंडामध्ये झाली, आणि भारतीय प्रबोधनाला सुरुवात 1857च्या राष्ट्रीय उठावानंतर झाली. त्यानंतर 1450च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लागला. प्रबोधनाला सुरुवातीचे हे टप्पे याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये एक व्यक्तीचं आवर्जून नाव घेतलं तर ते म्हणजे लिओनार्डो द व्हिन्सी. लिओनार्डो द व्हिन्सी नावाची व्यक्ती, जी व्यक्ती एक शिल्पकार सुद्धा होती, स्थापत्यकार सुद्धा होती, अभियंता सुद्धा होती, खगोलशास्त्रज्ञ होती, आणि याला मुळात म्हणजे संगीताची जाण सुद्धा होती. म्हणजेच मानवाच्या बौद्धिक आवाक्याला क्षमता नाही किंवा आविष्काराला मर्यादा नाही, अशा पद्धतीचं त्यावेळेस लिओनार्डो द व्हिन्सीच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीने हा संदर्भ जर तुम्हाला समजून घ्यायचा आहे तर इयत्ता 8वीचं एक पुस्तक आहे, या 8वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला भारतीय प्रबोधन हे डिटेलमध्ये दिलेलं आहे, ज्याचा फायदा तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुद्धा होऊ शकतो. इथे एक महत्वाचा मुद्दा मला अधोरेखित असा करायचा आहे की पेपर 1 साठी पहिली ते इयत्ता 5वीचा जो अभ्यासक्रम आहे, याच्यामध्ये तुमच्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचं असल्यामुळे तुम्हाला या विषयांचा अभ्यास सुद्धा करणं गरजेचं असतं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. आजची जी लेक्चर सिरीज आपली चालू आहे ती इतिहास या विषयावरती बेस असल्या कारणाने आपण इतिहासाचेच प्रश्न घेत आहोत. ठीक आहे, कोणी हिंदू समाज व्यवस्थेतील स्त्री विषयक अनिष्ट रूढींवरती कडाडून टीका केली व स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला आणि अनिष्ट रूढीवरती टीका कोणी केली? ऑप्शन आहे तुमच्या समोर, गोपाळ हरी देशमुख, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा गांधी आणि मौलाना आझाद. जेव्हा तुम्ही पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करता तेव्हा या प्रश्नांचे उत्तर आपल्याला क्लिअर होत असतात. अंदाजे आपण जे उत्तर देतो, जनरली बऱ्याचशा मुलांचं उत्तर असतं की चला महात्मा गांधी करून टाकूया, पण इथे तुमचा एक मार्ग जो येतो तो हमखास जातो. मग याचं ॲक्युरेट उत्तर काय असू शकतं तर आपण बघूया. तर बघा, याचं ॲक्युरेट उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. यांनाच लोकहितवादी या नावाने सुद्धा ओळखले जातं. बघा, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी नावाच्या टोपण नावाने सुद्धा ओळखल्या जातं. बघा, इथं त्याची ब्रीफ मध्ये डिटेल आहे. याच्यामध्ये इयत्ता 11वीचं जे पुस्तक आहे, 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला समाज सुधारक दिले, आणि समाज सुधारकामध्ये तुम्हाला लोकहितवादी नावाची व्यक्ती सुद्धा दिसून येते. मूळ नाव गोपाळ हरी देशमुख, त्यांच्या कोणकोणत्या भाषांवरती त्यांना प्रभुत्व होतं ते दिलंय. त्याच्यामध्ये इंग्रज सरकारने त्यांना राव बहादूर नावाची पदवी दिली होती. त्यासोबत प्रभाकर नावाच्या वृत्तपत्रामध्ये शतपत्रे नावाने ते लेखन सुद्धा करत होते, हे आपल्या सर्वांना जनरली माहित आहे. त्यासोबतच त्यांनी आधुनिक भारताचे आद्य प्रवर्तक म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. महाराष्ट्रीयन व्यक्ती असल्यामुळे या प्रश्नांवरती, या टॉपिक वरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये. तर पुढचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल, गोपाळ हरी देशमुख. आता इथे एक व्यक्ती सुद्धा आली ज्यांचं नाव आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुद्धा केलेला आहे. परंतु यांच्या प्रयत्नाने एक महत्वाचा कायदा सुद्धा पारित झाला होता, तो सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. 1856 साली लॉर्ड डलहौसीने यांच्याच प्रयत्नाने कायदा पारित केला होता. त्या कायद्याचं नाव होतं बघा, विधवा पुनर्विवाह कायदा.
हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. कोणता कायदा? विधवा पुनर्विवाह कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याच प्रयत्नाने पारित करण्यात आला होता लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळ. ठीक आहे, हे काही महत्वाच्या गोष्टी. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न तुम्हाला प्राचीन इतिहासामध्ये घेऊन गेला. बघा, प्रश्नांचं स्वरूप असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला आधुनिक, मध्ययुगीन आणि प्राचीन तीनही विषयांचा सविस्तर अभ्यास करता येतो. ठीक आहे, याचा संदर्भ सुद्धा आपण दिला की कुठलं पुस्तक तुम्हाला वाचायचंय. जर तुम्हाला लोकहितवादींबद्दल जर माहिती घ्यायची तर तुम्हाला आता 11वीचं पुस्तक अभ्यासावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर सिंधू संस्कृतीच्या वैशिष्ट्याबद्दल योग्य विधान किंवा विधाने ओळखा. प्रश्न तुमच्या समोर आहे, सिंधू संस्कृती कशी होती? बघा, ऑप्शन नंबर 1 आहे सर्व नगरांना तटबंदी होती. दुसरा ऑप्शन आहे मंदिरांचा अभाव दिसून येतो. तिसरा ऑप्शन आहे कांस्ययुगीन संस्कृती आणि ऑप्शन चौथा आहे व्यापार प्रधान संस्कृती. तर मित्रांनो, या प्रश्नांमध्ये सर्व नगरांना तटबंदी होती हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. मंदिरांचा अभाव दिसून येतो कारण व्यापार प्रधान संस्कृती जास्त प्रमाणावरती मंदिरं तुम्हाला दिसणार नाही. सिंधू संस्कृतीमध्ये जनरली आपण हडप्पा संस्कृती किंवा मोहनजोदडो संस्कृती म्हणून सुद्धा हिला ओळखतो. त्या संस्कृतीचे वैशिष्ट्य विचारले. त्यासोबत कांस्ययुगीन संस्कृती होती. नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन सुद्धा भेटेल. त्यासोबत व्यापार प्रधान संस्कृती होती. म्हणजे याचंच उत्तर ऑप्शन नंबर डी वरील पैकी सर्व बरोबर आहे. जाणून घेऊया कशा पद्धतीने. बघा, हडप्पा संस्कृतीबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची आहे, इयत्ता 6वीचं पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल. डिटेलमध्ये त्याच्यामध्ये डिटेल दिलेली आहे. हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन कांस्ययुगीन संस्कृती असून या संस्कृतीचा कालखंड इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700 असा आहे. इथे डिटेल त्याची दिली आहे. आणि याच हडप्पा संस्कृतीमध्ये जेव्हा रेल्वेचं काम चालू होतं, त्या रेल्वेच्या कामामध्ये पंजाब मधील रावी नावाची नदी, बघा रावी नदी, ही नदी सिंधू नदीची उपनदी आहे. इतिहासामध्ये हिला महत्वाचं स्थान दिलंय. बघा, इतिहासामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा रावी नदीचा वारंवार उल्लेख येतो. या रावी नदीच्या काठी हडप्पा नावाच्या ठिकाणी प्रथमतः अवशेष सापडलं म्हणून आपण हिला हडप्पा संस्कृती सुद्धा म्हणून ओळखतो. त्यासोबत याच्या शोधामध्ये काही व्यक्तींचे नाव आहे, पण इथं महत्वाचा मुद्दा आपल्याला हायलाइट करायचा तो म्हणजे हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असं सुद्धा म्हणतात. सिंधू संस्कृतीवरून सिंधू नावाची नदी, सिंधू नावाच्या नदीला इंग्लिशमध्ये बोलतात इंडस, इंडस वरून इंडिया झालेलं नाव. या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपल्याला या विषयामध्ये घेता येतो. इथे एक अजून महत्वाचा मुद्दा दिलाय जो ऑप्शन मध्ये सुद्धा होता की नागरी व व्यापार प्रधान संस्कृती होती. जनरली इथल्या हडप्पा संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय होता शेती, परंतु शेतीसोबतच हे व्यापार सुद्धा मोठ्या प्रमाणावर करायचे म्हणून ही व्यापार प्रधान संस्कृती होती. याबद्दल ही डिटेल तुम्ही 6वीच्या पुस्तकामध्ये वाचू शकता. ठीक आहे, समजला पॉइंट? चला पुढे. त्याच्यामध्ये भारतामध्ये कुठे कुठे महत्वाचे ठिकाण आहे जिथे हडप्पा संस्कृती किंवा मोहनजोदडो संस्कृतीचे अवशेष सापडले हे तुम्हाला या स्लाइड मध्ये दिसून येतं. ठीक आहे, स्लाइड एकदा व्यवस्थित बघा, हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा याचा घेऊ शकता. चला नेक्स्ट पॉइंट कडे आपण जाणार. पुढच्या पॉइंट कडे हडप्पा संस्कृतीची माहिती बघितल्यानंतर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आता जनरली छत्रपती शिवाजी महाराजांवरती पेपर 1 परिसर अभ्यास याच्यामध्ये हमखास 2 ते 3 ते 4 प्रश्न असतात म्हणजे असतात. ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी इतिहासासाठी महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास ज्यांचा असतो त्यांना हमखास हे मार्क येतात. मग आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणत्या पुस्तकातनं करायचा? तर सर्वांना माहित असतं की जनरली 4थीचं पुस्तक असतं. या 4थीच्या पुस्तकामध्ये सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. पण त्यासोबत तुम्हाला इयत्ता 7वीचं सुद्धा पुस्तक आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. जुन्या अभ्यासक्रमावरती आधारित जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी डिटेल भेटून जाईल. बघूया आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी योग्य विधान काय. तर ऑप्शन आहे शिवाजी महाराजांनी हिंदूसाठी जगदीश्वराचं मंदिर बांधलं आणि ऑप्शन बी आहे शिवाजी महाराजांनी मुस्लिमांसाठी मस्जिद बांधली. आता या ऑप्शन वरनं उत्तर काढणं खूप सोपं जातं, पण हा प्रश्न मी मुद्दामून टाकलेला तुमचा गोंधळ कुठे होतो. ठीक आहे, बघा अ व ब बरोबर असून ब हे अचं स्पष्टीकरण आहे इथं दिलंय. बी ऑप्शन आहे अ व ब बरोबर असून ब हे अचं स्पष्टीकरण नाही. जनरली तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांनी हिंदूसाठी जगदीश्वराचं मंदिर बांधलं आणि मस्जिदही बांधली कारण हिंदू मुस्लिम भेद तर शिवाजी महाराज करत नव्हते. मग इथं तुम्ही सी आणि डी ऑप्शनला ऑब्विसली कट करतात, बरोबर. चला, परंतु इथे ऑप्शन टाकता वेळेस इथे 2 मध्ये गडबड गोंधळ होतो आणि आपल्याकडे वेळ पुरेसा नसल्या कारणास्तव आपण पटकन उत्तर करून देतो. तर याचं ऍक्युरेट उत्तर काय येईल बघा. शिवाजी महाराजांनी हिंदूसाठी जगदीश्वराचं मंदिर बांधलं, नो डाऊट बांधलं. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मुस्लिमांसाठी मस्जिद बांधली, बरोबर आहे. परंतु यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? नाही. मग यांचा एकमेकांशी संबंध नाही म्हणून याचं अ हे ब चं योग्य स्पष्टीकरण असू शकतं का? नाही. म्हणून उत्तरामध्ये आपल्याला ऑप्शन बी हे ऍक्युरेट करावं
लागेल. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय निघलाय तर तेव्हा त्यांच्याबद्दल कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपण आढावा घेतला पाहिजे हे आपण ब्रीफमध्ये समजून घेऊया. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना तुम्हाला स्वराज्य स्थापना समजून घ्यायची. स्वराज्य स्थापना त्यांनी कशी केली आणि या स्वराज्य स्थापनाच्याच कार्यक्रमामध्ये पुढचे जे काही महत्वाचे घटक आहेत त्याच्यामध्ये सिद्धी जोहरवरती स्वारी केली, जयसिंगावरती स्वारी केली, मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला, दक्षिणेकडे मोहीम कशी राबवली, त्यानंतर अफजल खानाचे पारिपत्य केले, सगळ्यांना माहिती आहे, शाहिस्ते खानाची स्वारी, आग्रा भेट, आग्रा भेटीवर अपमान झाला, त्याच्यानंतर त्यांनी कसा बदला घेतला, त्यानंतर राज्याभिषेक, राज्याभिषेकावरती हमखास प्रश्न असतो. बघा मित्रांनो, जेव्हा राज्याभिषेकाचा विषय येतो तर काही महत्वाच्या गोष्टी माहिती पाहिजे. राज्याभिषेक कधी झाला तर राज्याभिषेक झाला त्यांचा 6 जून 1674 बरोबर. 6 जून 1674 त्यांचा राज्याभिषेक रायगड या ठिकाणी झाला. गागा भट्ट नावाच्या पुरोहितांनी पहिला राज्याभिषेक त्यांचा घडून आणला. परंतु याच्यावरती महत्वाचे प्रश्न पेपर 1 साठी विचारण्यात सुद्धा आलेले की जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांनी 2 महत्वाची कामं केली होती. त्या 2 महत्वाच्या कामापैकी एक म्हणजे त्यांनी काही नाणी चलनात आणली होती. काय चलनात आणली होती? नाणी. आणि 2 पद्धतीची नाणी त्यांनी चलनात आणली होती. एक होता होण आणि दुसरा होता शिवराई. याच्यावरती तुम्हाला प्रश्न आहे की होण कशाचा होता आणि शिवराई कशाची होती. तर जनरली होण कोणत्या धातूपासून बनवली होती तर होण हे सोन्यापासून बनवली होती आणि शिवराई ही तांब्यापासून बनवण्यात आली होती. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊन गेलाय, तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भ तिथे घेऊ शकता. आणि त्यात अजून महत्वाची गोष्ट ती म्हणजे ज्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला तो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ. हे ज्यांचं पाठ आहे त्यांना जोडा लावा साधनामध्ये हमखास हा प्रश्नाला सामोरं जावं लागतं. हे तुम्ही पक्कच करून जा मनामध्ये की याच्यावरती प्रश्न असतो म्हणजे असतो. कुठल्या एक्झाम द्या तुम्ही बाकीच्या, ज्या एक्झाम मध्ये जर संदर्भ असेल 4थीच्या पुस्तकाचा तर हमखास याच्यावरती प्रश्न असतो, तो म्हणजे अष्टप्रधान मंडळ. 8 आकडा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लकी असं म्हटलं जातं कारण त्यांना 8 अपत्य होते, 8 पत्न्या होत्या आणि यांनी 8 अष्टप्रधान मंडळ सुद्धा स्थापन केलं होतं. बघा 8 पद कोणती तर या 8 पदांचा संदर्भ इथं तुम्हाला दिसतोय. एक होता मुख्य प्रधान, दुसरा अमात्य, तिसरा सचिव, चौथा मंत्री, 5वा सेनापती, 6वा सुमंत, 7वा न्यायाधीश आणि 7वा पंडित. तर तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात इथं जोड्या लावा सदनामध्ये एकीकडे पद दिले जाईल आणि दुसरीकडे तुम्हाला त्याचे कार्य विचारलं जाईल, किंवा एकीकडे पद दिले जाईल आणि दुसरीकडे त्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीचं किंवा मंत्र्याचं नाव तुम्हाला विचारलं जाईल. तर जनरली सर्वांना माहित असतं हा टॉपिक, परंतु तरी पुन्हा एकदा हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. अष्टप्रधान मंडळ तुम्हाला व्यवस्थित करून जायचं आहे. या अष्टप्रधान मंडळामध्ये सर्वात पहिले मुख्य प्रधान म्हणून ज्या व्यक्तीचं नाव आहे ती व्यक्ती आहे मोरोप त्र्यंबक पिंगळे आणि यांचं काम काय आहे तर राज्यकारभार चालवणे. इथे चालवणे पाहिजे, राज्यकारभार चालवणे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे व्यवस्थापन करणे हे कोणाचं काम आहे? मुख्य प्रधानाचं काम आहे. त्यासोबत रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे अमात्य होते. बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन जर कुठं होत असेल तर ते इथे होतं, अमात्य आणि सुमंत मधला फरक समजत नाही. इथे मार्क जातो आपला. अमात्याचं काम काय आणि सुमंतचं काम काय ते इथं क्लिअर करून घ्या. अमात्याचं काम म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहणे, जो काही पैसा येणार जाणार आहे त्याचा व्यवस्थित खर्च पाहणे म्हणजे काय? अमात्याचं काम. आणि सुमंताचं काम आहे परराज्याशी संबंध ठेवणे. आता ज्या घडीला आपण त्याला परराष्ट्र मंत्री सुद्धा म्हणतो. परराज्य किंवा परराष्ट्र मंत्री हे काम कोणाचं आहे? सुमंताचं काम काय? हे 2 गोष्टी जर माहित असल्या तर जनरली तुम्हाला हे माहित असतं की न्यायाधीशाचं काम तर न्यायदान करणं असतं, पंडिताचं काम तर धार्मिक व्यवहार बघणं असतं. परंतु अमात्य आणि सुमंत मध्ये कन्फ्युजन होत असतं. याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि याला 1-2 वेळेस रिव्हिजन केल्यानंतर हा पॉईंट तुमचा जो होता तो क्लिअर होऊन जातो. चला बघूया नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंट तुम्हाला हा सगळा संदर्भ बघायचा असेल तर इयत्ता 7वीचं पुस्तक, या इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये थोडी डिटेल व्यवस्थित दिलेली आहे. आणि अष्टप्रधान मंडळावरती 4थीच्या पुस्तकापेक्षा 7वीच्या पुस्तकावरती जास्त भर दिला जातो कारण तुमची काठिण्य पात्रता माध्यमिक शालांत परीक्षेची आहे. त्याच्यामुळे पहिली ते 5वीचे पुस्तकं मी जर अभ्यासत असेल तर माझा पेपर 1 साठी तयारी झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. ठीक आहे, चला तर लष्करी व्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा दिलाय त्यांनी पायदळ. जे पायदळ असतं त्या पायदळाची श्रेणी किंवा त्या पायदळामध्ये असणारे प्रमुख पदांची डिटेल याच्यामध्ये दिलेली आहे. बघा सर्वात वरिष्ठ पद याच्यामध्ये असतो. इथे तुम्हाला एक्झामला प्रश्न विचारते वेळेस चढता किंवा उतरता क्रम विचारला जाण्याचे चान्सेस जास्त असते. योग्य क्रम लावा. ठीक आहे, तर सर्वात वरिष्ठ पद जे आहे त्या वरिष्ठ पदाचं नाव आहे सरनौबत. सरनौबत हा पायदळातील सर्वोच्च अधिकारी असतो किंवा सैन्याचा प्रमुख असतो. आपण त्याला जनरली आपल्या भाषेत सेनापती सुद्धा म्हणतो. व्यक्तीचं नाव सरनौबत, श्रेणीचं नाव सरनौबत. सरनौबतच्या खाली असलेला तो म्हणजे हजारी. हजारी कोण तर जुमलेदारांचा प्रमुख. मग जुमलेदार कोण तर जुमलेदार म्हणजे 2 हवालदारांचा प्रमुख.
ठीक आहे. आणि हवालदार म्हणजे कोण, तर 5 नायकांचा प्रमुख, आणि नाईक म्हणजे कोण, तर 10 सैनिकांचा प्रमुख. म्हणजे तुम्हाला चढता किंवा उतरता क्रम हा माहीत असणं गरजेचं आहे, की सर्वोच्च पद सरनोबत आहे, त्याच्यानंतर हजारी, त्याच्यानंतर जुमलेदार, जुमलेदार हवालदार, हवालदारानंतर नाईक, किंवा सर्वात छोटं पद नाईक, सर्वात मोठं पद सरनोबत, हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. 7वीच्या पुस्तकात एकदा तुम्ही हे परीक्षेला जाता जाता एकदा बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट प्रश्नाकडे जातोय आपण, ते म्हणजे महाराणी ताराबाई व राजपुत्र शाहू यांच्यातील यादवी कुठे घडून आलं. बघा, ऐतिहासिक घटना आहे ही. या घटनेला महाराष्ट्राच्या लेवलला जास्त महत्व येतं, ते म्हणजे महाराणी ताराबाई आणि राजपुत्र शाहू. इथे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा कन्फ्युजन असं होतं की राजर्षी शाहू महाराज विचारलंय की छत्रपती शाहू महाराज विचारले. ठीक आहे, तर हे राजर्षी शाहू महाराज नाहीये, तर हे संभाजी पुत्र शाहू महाराज आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ समजणं गरजेचं आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराज, सर्वात पहिले त्यांचा कार्यकाळ जर आपण अभ्यासला तर शिवाजी महाराजांचा जो कार्यकाळ आहे तो 1630 पासून 1680 पर्यंत आहे. बघा, याच्यामध्ये 1674ला त्यांचा राज्याभिषेक झाला आणि 80ला त्यांचा काय होतो, मृत्यू होतो. त्यानंतर शिवाजी महाराजांना 2 पुत्र असतात, मुलं असतात. एका मुलाचं नाव असतं संभाजी महाराज आणि दुसऱ्या मुलाचं नाव असतं ते म्हणजे राजाराम महाराज. तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होतो त्यानंतर गादीवरती छत्रपती म्हणून आरूढ होतात ते म्हणजे संभाजी महाराज. संभाजी महाराज 1680 पासून 1689 पर्यंत छत्रपती असतात. पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यांना कैद केले जातं. कोणाकडनं? औरंगजेबाकडनं. आणि औरंगजेब त्यांना जेव्हा कैद करतो तेव्हा त्यांच्यासोबतच त्यांची एक पत्नी आणि त्यांचा पुत्र शाहू महाराज यांना सुद्धा कैद केले जातं. बघा, आणि मग संभाजी महाराजचा मुलगा सुद्धा शाहू महाराज हे कैदेत असतात औरंगजेबाचे. 1689ला संभाजी महाराजांचा मृत्यू होतो, मारलं जातं त्यांना. आणि त्यानंतर राजगादीवरती शाहू महाराज येणार असतात, परंतु शाहू महाराज तर कैद येते, मग गादी कोण सांभाळणार? तर मग ऑब्विसली हे पद जातं राजाराम महाराजाकडे. आणि 1689 पासून 1700 पर्यंत गादीवरती असतात राजाराम महाराज. राजाराम महाराज गादीवरती. राजाराम महाराजाच्या मृत्यूनंतर त्यांचा एक मुलगा असतो ज्यांना छोटा शिवाजी किंवा द्वितीय शिवाजी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. परंतु तो छोटा किंवा अल्पवयीन असल्या कारणाने त्यांची पत्नी राणी ताराबाई इथे राजगादीवरती ती. बघा, प्रश्न सुद्धा आपल्याला त्याच अँगलने विचारलाय. महाराणी ताराबाई व राजपुत्र शाहू महाराज यांचं यादवी युद्ध विचारलंय. ठीक आहे, तर बघा, शाहू महाराज आणि राणी ताराबाई 2 घरांनी इथे डिवाइड होतात. बघा, आता झालं काय की संभाजी महाराजांचा 89ला मृत्यू होतो, परंतु शाहू महाराजांची कैद अजूनही तशीच आहे. मग औरंगजेबाचा 1707ला नैराश्यामध्ये मृत्यू होतो, कारण राणी ताराबाई औरंगजेबाला भारतातील किंवा महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे किल्ले असतात ते जिंकू देत नाही. त्याच्या पदरी निराशा येते आणि औरंगजेब 1707 साली नैराश्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मरण पावतो. 1707ला औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा शाहू महाराजांची काय करतो, सुटका करतो. बघा, कोणाची सुटका करतो? शाहू महाराजांची. आता इथे 1700 पासून 1707 पर्यंत तुम्हाला दिसतील राणी ताराबाई, आणि 1707ला औरंगजेबाचा झाला मृत्यू. सुटका कोणाची झाली? शाहू महाराजांची. आता शाहू महाराजांची सुटका झाल्यानंतर राणी ताराबाई छत्रपतीच्या गादीवरती, पण शाहू महाराजांची सुटका झाल्यानंतर शाहू महाराज स्वतःला छत्रपती म्हणून घोषित करतात. इथे घराण्यामध्ये, छत्रपती घराण्यामध्ये सरळ फूट झालेली. आणि मग शाहू महाराजांची सुटका झाल्यानंतर शाहू महाराज म्हणतात आता छत्रपतीचा खरा वारस मी. मग यांच्यामध्ये जे सुरू होतं वार त्याला बोललं गेलं यादवी युद्ध. आणि हे दोघांमध्ये जे फायनल युद्ध झालं ते फायनल युद्ध ऑप्शन नंबर सी, खेड, पुण्यामध्ये खेड या ठिकाणी या दोघांचं युद्ध होतं, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. या दोघांमध्ये युद्ध होतं. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला समजेल की शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यात पुण्यातील खेड येथे युद्ध होतं. आणि या युद्धामध्ये शाहू महाराजांचा विजय होतो. आणि शाहू महाराजांच्या विजयानंतर हे युद्ध संपतं. राणी ताराबाई करवीर नगरी किंवा कोल्हापूर ही त्यांची राजधानी असती आणि शाहू महाराजांची राजधानी जी असते ती सातारा. आणि एक इथं महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की जे छत्रपती घराणं आहे इथून पुढे छत्रपती घराणा मागे पडतो आणि त्यासोबत इथून पुढे पेशवे घराणा समोर येतो. कारण पेशव्यामधले पहिले पेशवा आपण त्यांना म्हणू शकतो ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ हे शाहू महाराजांच्या गोटामध्ये असतात. आणि शाहू महाराजांच्या गोटामध्ये असून राणी ताराबाई च्या गोटामध्ये असणारे जे प्रमुख अधिकारी असतात यांना फोडण्याचं काम बाळाजी विश्वनाथ मुत्सद्दीपणाने करतात. आणि इथून पुढे पेशवा घराणा तुम्हाला आरंभ झालेला दिसतो. ठीक आहे, अशा पद्धतीने
हा महत्वाचा प्रश्न आपल्या समोर. त्यानंतर पुढचा 6वा नंबरचा प्रश्न आहे, हा आता तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये घेऊन गेला, ते म्हणजे सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंगा संबंधित तुम्हाला घटना ओळखायच्या आहे आणि कोणकोणत्या घटना या कार्यकाळामध्ये झाल्या ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर सविनय कायदेभंगाच्या सुरुवातीला काय काय झालेलं आहे तर बघा, दारासना सत्याग्रह हा सविनय कायदेभंगाचाच भाग आहे. सरहद्द गांधीचा सत्याग्रह हा सुद्धा सविनय कायदेभंगाचा भाग आहे. आणि महिलांचा प्रथमच सहभाग हा सुद्धा सविनय कायदेभंगाचा भाग आहे. आपण ते समजून घेणार आहे व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये जो ऑप्शन नंबर क आहे, चौरा घटना, हा सविनय कायदेभंगाचा भाग नाही. जेव्हा तुम्ही इतिहास अभ्यासता तर इतिहास अभ्यासताना जेव्हा आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात होते त्याच्यामध्ये काही महत्वाचे सत्याग्रह किंवा महत्वाच्या चळवळी भारतीय इतिहासामध्ये घडून आल्या. त्याच्यामध्ये बघा, सर्वात महत्वाची म्हणजे आपण क्रमवाईज घेऊया त्याला, ते म्हणजे असहकार आंदोलन. महात्मा गांधीजीच्या कार्यकाळात लढले गेलेले हे आंदोलन असहकार आंदोलन. बघा हे मित्रांनो, असहकार आंदोलन हे 1920 आहे. कधीच आहे? 1920. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे सविनय कायदेभंग. आणि या सविनय कायदेभंगाची सुरुवात होती ती म्हणजे 1930 ला. त्यानंतर तिसरं महत्वाचं आंदोलन भारतीय इतिहासामध्ये राहिलं ते म्हणजे चले जाव किंवा भारत छोडो आंदोलन. याच्यावरती तुम्हाला पेपर 2 ला हमखास प्रश्न असतात. जास्त प्रश्नांचा संदर्भ तुम्हाला 8वीच्या पुस्तकामध्ये दिसून येतो. चले जाव आंदोलन हे 1942 ला सुरू झालेलं. याचा योग्य क्रम जर तुम्हाला विचारला तर सर्वप्रथम असहकार आंदोलन, द्वितीय क्रमांकाला सविनय कायदेभंग आणि तृतीय क्रमांकाला 1942चं चले जाव आंदोलन. त्याच्यानंतर भारताला जर जनरली स्वातंत्र्य मिळालेलं आहे. बघा, असहकार आंदोलनाची सुरुवात महात्मा गांधींनी केली होती, त्यांच्या नेतृत्वात झाली होती. सविनय कायदेभंगाची सुरुवात सुद्धा महात्मा गांधींच्या नेतृत्वात झाली होती. परंतु चले जाव आंदोलनाची सुरुवात सुद्धा महात्मा गांधींच्याच आधिपत्याखाली झाली होती. तीनही आंदोलनामध्ये महात्मा गांधींचा महत्वाचा रोल राहिलेला आहे. आता याच्यामध्ये जे असहकार आंदोलन 1920 ला सुरू केलं होतं, या असहकार आंदोलनामध्ये एक महत्वाची दुर्घटना घडली होती, ती म्हणजे चौरी चौरा प्रकरण. उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूर या ठिकाणी चौरी चौरा ठिकाणी काही जमाव चालत असताना पोलिसांनी यांच्यावरती लाठीचार्ज केला आणि या लाठीचार्जला उग्र स्वरूप प्राप्त झाला, कारण तो जेवढाही जमाव होता त्या जमावाने पोलीस स्टेशनला आग लावली. जवळपास 22 पोलिसांचा तिथे मृत्यू झाला होता. महात्मा गांधींनी सांगितलं होतं की आंदोलन हे अहिंसेच्या मार्गाने चालणार, पण अहिंसेच्या मार्गाने आंदोलन चालत नसल्या कारणाने, चौरी चौरा सारखी दुर्घटना घडल्या कारणाने असहकार आंदोलन त्यावेळेस त्वरित स्थगित करण्यात आलं होतं मित्रांनो. त्याच्यामुळे हा चौरी चौरा जो दुर्घटना आहे हा असहकार आंदोलनाचा भाग आहे, ना की सविनय कायदेभंगाचा. मग सविनय कायदेभंगामध्ये काय येतं तर बघा, सविनय कायदेभंगाची सुरुवातच मुळात दांडी यात्रेपासून झाली होती. तुम्हाला सर्वांना माहिती आहे दांडी यात्रा, दारासना सत्याग्रह, सरहद्द गांधीचा सत्याग्रह, ज्याला पेशावरचा सत्याग्रह म्हणून ओळखलं जातं, याचं नेतृत्व केलं होतं, ज्यांना सरहद्द गांधी म्हणून सुद्धा आपण ओळखतो, ते म्हणजे खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान. वायव्य सरहद्द जो प्रांत आहे, जो सध्याच्या पाकिस्तानमध्ये येतो, तो अगोदर भारताचा भाग होता. त्याच्यामध्ये पेशावर या ठिकाणी खान अब्दुल गफार खान यांनी सत्याग्रह घडून आणला होता. सविनय कायदेभंगाचाच तो भाग आहे. आणि यांचं वलय महात्मा गांधीजीच्या लेवलचं, तिथे त्यांना सरहद्द गांधी म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. यांची एक संघटना सुद्धा होती बघा, खुदाई खिदमतगार नावाची संघटना, ज्यांना लाल डगलेवाले म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. तर हे सरहद्द गांधी यांचा सत्याग्रह हा सविनय कायदेभंगाचा महत्वाचा भाग आहे. दारासना सत्याग्रह जो आहे, त्या दारासना सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. बघा, कोणी केलं होतं नेतृत्व? सरोजिनी नायडू यांनी दारासना सत्याग्रहामध्ये मिठाचा कायदा मोडून, जसं दांडी यात्रेमध्ये मिठाचा कायदा मोडला होता, तसंच दारासना सत्याग्रहामध्ये सुद्धा मिठाचा कायदा मोडला होता सरोजिनी नायडूच्या नेतृत्वाखाली. आणि प्रथमच महिलांचा सहभाग म्हणजेच दांडी यात्रेला जी सुरुवात झाली, त्या दांडी यात्रेच्या सुरुवातीलाच महात्मा गांधी सोबत सरोजिनी नायडू सुद्धा सहभागी होता. म्हणजे महिलांचा प्रथमतः सहभाग या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनामध्ये राहिला आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा या आंदोलना संदर्भात की सर्वात हिंस्र आंदोलन जर कुठलं झालं असेल तर ते झालंय सविनय कायदेभंग. या 3 आंदोलनापैकी असहकार, सविनय आणि चले जाव आंदोलनापैकी सर्वात हिंस्र आंदोलन जे ठरलंय ते सविनय कायदेभंग आंदोलन ठरलंय. याच्यामध्ये जेव्हा महाराष्ट्राचा विषय येतो तेव्हा महाराष्ट्रामधील सोलापूरचा सत्याग्रह खूप महत्वाचा आहे, कारण एकमेव सोलापूर हे ठिकाण होतं, या ठिकाणी इंग्रजांनी लष्करी कायदा लावला होता. आणि या लष्करी कायद्यामध्ये आपले बरेचसे हुतात्मे मरण पावले होते. पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला ते दिसेल की बघा, सविनय कायदेभंगाची सुरुवात कशी झाली, तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट घेऊ शकता डिटेलमध्ये. त्याच्यानंतर दांडी यात्रा
आपल्या सर्वांना माहिती आहे जनरली कशाचा भाग आहे, तर सविनय कायदेभंग या आंदोलनाचा भाग आहे. त्यानंतर पेशावरचा सत्याग्रह, आताच आपण जे बोललो, ज्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं, खान अब्दुल गफार खान, हे वायव्य सरहद्द प्रांतामध्ये यांनी आंदोलन केलं होतं. आणि त्यांची जी संघटना आहे तिला नाव आहे खुदाई खिदमतगार संघटना. त्यासोबत सोलापूरचा सत्याग्रह खूप महत्वाचा सत्याग्रह आहे. 4 महत्वाची व्यक्ती ज्याच्यामध्ये आपली हुतात्मी झाली होती, तो दिवस सुद्धा 12 जानेवारी. बघा 12 जानेवारी हा दिवस अजून सुद्धा सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस? हुतात्मा दिवस. तर हा एक महत्वाचा संदर्भ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आणि या 4 व्यक्तींचे नाव पण माहित पाहिजे. बघा मलाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे या 4 लोकांना तिथे फाशी देण्यात आली होती. आणि यांचं हुतात्म्य पत्करल्यामुळे हा दिवस हुतात्मा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. दारासाना सत्याग्रहाची डिटेल तुम्हाला दिसते की दारासाना सत्याग्रहाचं नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही आपली प्रश्न मालिका. या प्रश्न मालिकेमध्ये जे काही महत्वाचे इतिहासविषयक प्रश्न आहे, अशा चांगल्या चांगल्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर या लेक्चरला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि OLS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूया. भेटूया पुन्हा.